प्रेक्षकांना आपल्यासोबत आहे पांडे चाइल्ड केअर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर आशिष पांडे. आपण पीडिट्रिशियन आहात सर. सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊन येऊ की हे जे MSC जे डिझीज लहान मुलांमध्ये पोस्ट कोविडमध्ये जास्त इरप्ट होत आहे त्याचं मुख्य कारण काय आहे आणि तुम्ही त्याबद्दल आपला एनालिसिस काय त्याबद्दल आमच्या दर्शकांना तुम्ही सांगा. या सध्याच्या परिस्थितीमध्ये व्हायरलचा लोड समाजामध्ये खूप जास्त वाढत आहे. कोविडपासून सुरुवात झाली पण कोविडच्या सोबतच पोस्ट कोविड कंडिशनमध्ये हे मल्टिपल इन्फ्लामेटरी सिंड्रोम्स तसेच डेंग्यूचं सुद्धा खूप जास्त असा प्रकोप झालेला आहे. त्यानंतर रेस्पिरेटरी श्वास घेण्यास त्रास होणारे असे रेस्पिरेटरी सिन्सेक्शुअल व्हायरस, त्यानंतर ॲडिनो व्हायरस, पार्वो व्हायरस यांचा सुद्धा बऱ्याच प्रकारात प्रकोप होत आहे. त्याच्यामुळे समाजामध्ये कम्युनिटी ॲक्वायर्ड न्यूमोनिया हा सध्या खूप जास्त प्रमाणात पसरायला लागलेला आहे. जवळजवळ 10 पैकी 1 पेशंट हा कम्युनिटी ॲक्वायर्ड न्यूमोनियाने ग्रस्त आहे. यावरती गेल्या 3 महिन्यापासून मी आमचं म्हणजे सातत्यानं लक्ष होतं, पण तरी पण असं वाटत होतं की यावेळी आता तो कमी होईल. तो कमी न होता तो त्याचा उद्रेक झालेला आहे आणि ॲक्वायर्ड न्यूमोनियामुळे बरेचदा ॲडमिट करावं लागून राहिलेलं आहे. पेशंटला श्वास घ्यायला त्रास होऊन राहिलेला आहे. ऑक्सिजन लेवल ड्रॉप आउट होत आहे. छातीमध्ये क्रेप्स निर्माण होत आहे. बाळांना मेनली 3 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये याचा प्रकोप जास्त आहे. आत्ताच एक 10 दिवस 8 ते 10 दिवसाअगोदरची एक घटना तुमच्याशी शेअर करू इच्छितो. एक सिंपल 2 दिवसापासून ताप आला. सुरुवातीला पहिल्यांदा ताप सर्दी खोकला होता. ॲज अ नॉर्मल व्हायरल म्हणून मेडिकेशन चालू केलं. लगेच दुसऱ्या दिवशी सॅच्युरेशन ड्रॉप व्हायला लागलं. ॲडमिट केलं, ऑक्सिजन लेवल दिलं. ऑक्सिजन लेवल बघता ऑक्सिजन लेवल ही 90च्या खाली जाऊ लागली. तेव्हा ऑक्सिजनची रिक्वायरमेंट शरीरातली वाढत गेली. आम्ही त्याला 85 म्हणजे 5 लिटरपर्यंत ऑक्सिजन लेवल वाढवली, तरी पण त्याचा ड्रॉपआउट वाढतच गेला. शेवटी त्याला ICUमध्ये शिफ्ट करावं लागलं. आता ते पेशंट व्हेंटिलेटरवर आहे. ही घटना फक्त 3 दिवसामधल्या 3 दिवसाच्या आणि पेशंटला आधी कुठल्याच प्रकारचं कुठल्याच याचं इन्फेक्शन नव्हतं. घरामध्ये आई वडिलांना दोघांनाही कोविड वॅक्सिनेशन झालेलं असताना सुद्धा हा प्रकार इथे आमच्या इथं बघायला मिळाला. हा कम्प्लिटली व्हायरल फिनॉमिनॉन आहे आणि तो खूप रॅपिडली स्पीडनी पसरवून राहिलेला आहे. ही चिंताजनक आहे. या व्यतिरिक्त आपण हे बघितलं जे वातावरणामध्ये जे बुरशीचा प्रकार वाढत आहे आणि व्हायरल फीवरमध्ये आपलं डेंग्यू जे आहे एडिस डासांमुळे जे आता जे प्रकरण वाढत आहे एपिसोड वाढत आहे, अशात जे लहान मुलं आहेत त्यांची अनकंट्रोल ब्लड शुगरमुळे किंवा लो इम्युनिटीमुळे त्यांना पुष्कळ विळखा निर्माण झालेला आहे. असे जेव्हा पेशंट येतात, बच्चू पेशंट येतात तुमच्याकडे, तुम्ही कशा प्रकारे त्यांना ट्रीट करतात त्याबद्दल सांगा. डेंग्यूचा जर या पूर्ण आपल्या विदर्भात सध्या तो वेळकाच घातलेला आहे. डेंग्यूचं म्हणजे जवळजवळ प्रत्येक आता 10 ते 15 पेशंट मागे एक तरी डेंग्यूचा पेशंट पॉझिटिव्ह निघून राहायला लागलेला आहे. आणि मेनली NS1 याच्यात NS1 IgM IgG असे प्रकार असतात. त्यातलं मेनली NS1 हा पॉझिटिव्ह येऊ लागलेला आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपर्यंत प्लॅटलेट व्यवस्थित राहतात, पण त्याच्यानंतर खूप रॅपिडली डाऊन होत आहेत. आणि याला जर ओरल इनटेक जर पेशंटचे जर व्यवस्थित राहिलं तर त्यांना ॲडमिशनची गरज पडत नाही. परंतु ओरल इनटेक करून लहान मुलं मेनली ताप आला की खाणं पिणं सगळं सोडून देतात. त्याच्यामुळे डिहायड्रेशन वाढतं, हायपोटेन्शन होतं, पेशंट अजून सिरियस होतो. अशा कंडिशनमध्ये त्यांना ॲडमिशनशिवाय पर्याय राहत नाही. तेव्हा आम्ही आमच्या इथे जेवढं ॲक्वायर करता येते करतोय, पण याच्या व्यतिरिक्त नागपूरला बरेचदा पेशंट रेफर करावं लागत आहेत. नागपूरची पण कंडिशन तशीच आहे. मोठे जेवढेही हॉस्पिटल आहेत पूर्णतः फुल आहेत. एका हॉस्पिटलमध्ये जो सध्या म्हणजे पेशंट पाठवायचा इथून म्हटलं तर ॲटलिस्ट 3 ते 4 ठिकाणी फोन करावा लागतो, तेव्हा कुठे एखाद्या ICUला बेड मिळत आहे. सध्या वर्क फ्रॉम होम कल्चर सुरू आहे. अशात आपण बघतो जे लहान मुलं आहेत त्यांची बैठी जीवनशैली आहे, जंक फूडचे जास्त इंटेक करतात, डिहायड्रेशनचे प्रॉब्लेम पुष्कळ वाढलेले आहेत, हायपरटेन्शन त्यांच्यात वाढलेलं आहे. असे जे पेशंट आहेत असे पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतात आता सध्या मेनली या 2 वर्षापासून जेव्हापासून कोविडमध्ये लॉकडाऊन हा पिरियड लॉकडाऊनचा लागलं तेव्हापासून ओबेसिटी हा एक मोठा इश्यू निर्माण झालेला आहे. मुलांना खेळायला मैदानी खेळ संपूर्णतः संपलेले आहेत.
फक्त घरी बसल्या बसल्या मोबाईल आणि टी व्ही तर स्क्रीनवर असल्यामुळे नुसतं आणि घरी बसूनच जेवण सगळं काही असल्यामुळे तर ते त्यांचं ओब्वियसली मेटाबॉलिझम पाहिजे तसं होत नाही आणि ओबेसिटी वाढत चाललेली आहे. यावरती मग व्यायाम करणं, योगा करणं हाच एक मेनली पर्याय असतो. मेडिसिन इट्स नॉट इश्यू. प्रत्येक लहान मुलांना ओबेसिटीसाठी आपण मेडिसिन नाही आहे. आम्हाला प्रत्येक मॅक्झिमम आता लोकांचा तो हे असते की सर याचं वजन वाढू लागलेलं आहे, मेडिसिन द्या. वजन वाढू लागलं त्याच्यावरचा मेन पर्याय जो आहे तो तुमच्या मुलांच्या शरीराची व्यायाम हालचाल काहीच होऊन नाही राहिलेली आहे. स्थूलता निर्माण होत चाललेली आहे. व्यायाम हा सगळ्यात महत्वाचा. काही लहान मुलं जे होते अनसिम्टमॅटिक होते, कोरोना येऊन गेले त्यांना माहीत पडलेलं नाही. नंतर ते जे समाजात वावरत होते तर त्यामुळे त्यांना सुपर स्प्रेडरची पण संज्ञा दिलेली होती अशा मुलांना. तर हे जे मुलं आहेत कितपत डेंजरस असू शकतं समाजासाठी, जे त्यांच्या अनएप्रोप्रिएट बिहेवियर आहे त्याबद्दल. सुपर स्प्रेडर होतेच सुपर स्प्रेडर लाईक ते की बरेचदा असं लक्षात आलं की आई वडिलांना तो दोघं निगेटिव्ह पण बाळ पॉझिटिव्ह आणि मग काही दिवसानंतर मग आई पण पॉझिटिव्ह, वडील पण आणि पूर्ण फॅमिली पॉझिटिव्ह, सोबत आजूबाजू पूर्ण अपार्टमेंट पॉझिटिव्ह. तर हे सुपर कारण त्यांच्या अडल्टला तुम्ही एवढं काही सांगू शकता किंवा त्यांना प्रिकॉशन त्यात एक्सरसाइज होत नाही आणि घरी ते राहतात आणि त्यामुळे ते जंक फूड पण पुष्कळ खातात आणि ते वेट गेअरिंग पण त्यांच्यात पुष्कळ वाढलेलं आहे, डायबिटिक पण वाढलेलं आहे. असे जे मुलं आहेत त्यांना तुम्ही काय बोलणार, काय मेसेज देणार त्यांना? जंक फूड्स अवॉइड करणं सगळ्यात समाजाची. जंक फूड्स मैद्यापासून बनलेले पदार्थ अवॉइड करा. त्याच्यानंतर म्हणजे चुरमुरे, कुरकुरे, चहा, कॉफी, बिस्किट्स यांच्यापासून समाजात म्हणजे आज एकदम सगळ्यात पहिलं की पेशंटला घरी आले, बाबा आले की किराण्याचं काही सामान आलं की बाबा किती काय आणलं, मैद्यापासून बनलेल्या वस्तू सगळ्या असतात. या एकतर यांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू 0 असतं, ते फक्त TV ॲडमध्येच असतं. पण ॲक्च्युअल फॅक्ट ही आहे की त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू 0 असतं. पोरांचं जेवण उलट कमी होतं आणि जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते वाढत जातं, ओबेसिटी वाढत जातं. तर याच्यापासून दूर राहणं हे खूप गरज आहे. तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असतात. येस, पालकांमध्ये हस्ती निर्माण झालेली आहे. अशात आपलं जे हॉस्पिटल आहे कशा प्रकारे आपण सुसज्जित केलेलं आहे लहान मुलांसाठी, पुढच्या काय पाऊल असेल तुम्ही त्याबद्दल सांगा. तिसऱ्या लाटेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लहान मुलांमध्ये, कारण अबोव 18 इयर्स वॅक्सिनेशन चालू आहे, बिलो 18 इयर्स वॅक्सिनेशन नाहीच. एक फक्त WHO रिकमेंडेशन दिले की फ्लू वॅक्सिन सगळ्यांना लावायला पाहिजे, दॅट इज इन्फ्लुएन्झा वॅक्सिनेशन. तो एक फक्त आम्ही इन्फ्लुएन्झा वॅक्सिनेशन सगळ्यांसाठी कंपल्सरी ऑलमोस्ट केलेलं आहेत. प्रत्येक पालकाला आम्हाला आमचं ॲडवाईस हेच असतं की इन्फ्लुएन्झा वॅक्सिन ॲटलिस्ट तुम्ही द्या. बाकी अदरवाईज हॉस्पिटलच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर थर्ड वेव्ह जर निर्माण झालीच तर आयसोलेशन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं राहणार. आयसोलेशनमध्ये तो एक मोठा फॅक्टर राहणार की आई वडील सुद्धा यावेळी इन जनरली जेव्हा कोविडचा जेव्हा पेशंट जेव्हा ॲडमिट करत होतो तेव्हा फक्त पेशंटलाच ॲडमिट ठेवावं लागत होतं. यावेळी फार धोकादायक होणार की तर फक्त बेबी ॲडमिट राहत नाही, कधी पण बेबी कुठल्याही कारणास्तव बेबी ॲडमिट होतो तर त्याच्यासोबत त्याचा परिवार ॲडमिट होत असतो एक सामान्यतः. तर ही एक मोठी एक समस्या निर्माण होणार आहे. सुरुवातीच्या आपल्या कोविडच्या वेळी आपल्याला एक बेड फक्त मिळाला पेशंट पुरता तरी थोडंसं पेशंट होतं. यावेळी तसं होणार नाही. यावेळी ॲटलिस्ट तुम्हाला त्याच्यासोबत आई वडिलांचं आणि सगळीच पूर्ण अरेंजमेंट, त्याच्याशिवाय बेबीज तुमच्याजवळ राहू शकत नाही. आम्ही मध्ये कोविड हॉस्पिटल चालू केलं होतं, कोविडची पण परमिशन होती आम्हाला, इथे बाजूला दुसऱ्या हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटल आम्ही चालू केलं होतं. तर तेव्हा तिथे फक्त आमचं एकच पेशंट असला तरीच पेशंट होतं. पण आता यावेळी या कंडिशनमध्ये ही परिस्थिती बदलावं लागेल आम्हाला. आयसोलेशन वेगळं, त्यांच्यासोबत थोडं संकल्पनाच थोडी वेगळी होईल ती. अंडे चाइल्ड केअर मध्ये कशा प्रकारचे मॉडर्न फॅसिलिटीज लहान मुलांसाठी उपलब्ध आहेत, काय कशा प्रकारच्या अद्याप सुविधा इथे उपलब्ध आहे ट्रीटमेंटची त्याबद्दल सांगा. आमच्या हॉस्पिटलला सगळ्या प्रकारच्या सर्जरी होतात. सर्जरीमध्ये आमच्या इथं डॉक्टर निखाडे सर, प्रवीण निखाडे सर हे अटॅच आहेत. दर रविवारी त्यांची उपडी असतेच आणि अदरवाईज ऑन कॉल ते असतातच. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या इथं मॅटर्निटी होम
आणि मॅटर्निटी होममध्ये डॉक्टर अमोल राखडे आणि डॉक्टर पल्लवी पांडे, डॉक्टर वैशाली येवले मॅडम, हे तीन गायनेकॉलॉजिस्ट आहेत ज्यांच्या याच्याने सातत्यानं डिलिव्हरीज, सेक्शन, बाकी वंध्यत्वावरचे पण काही आजार असले त्याच्यावरचा उपचार हे सातत्यानं चालूच असतात. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे रुटीन वॅक्सिनेशन कंटिन्यू असतंच. त्यानंतर नेब्युलायझेशन आणि पेडियाट्रिकमधलं न्यूनेटलमधलं जस्ट डिलिव्हर्ड बेबी असेल त्यांचे काही कॉम्प्लिकेशन्स असतात. जसं न्यूबॉर्न बेबीमध्ये कधी रडलंच नाही, त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय, तर अशा वेळी NICUची न्यूनेटल ICUची गरज पडते, ती आमच्याकडे आहेत. आणि NICUच्या व्यतिरिक्त अजून सोनोग्राफी आहेत, USG सेंटर आहे तिथे पण आठवड्यातून 3 दिवस सोनोग्राफी असतं आमच्याकडे. विदर्भातले प्रेक्षक तुम्हाला लाईव्ह बघताय, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ही मेसेज द्या की समाजामध्ये इनएप्रोप्रिएट बिहेवियर वाढलेला आहे, तर ती त्रिसूत्रीचं पालन करत नाहीये, तर त्याबद्दल एक मेसेज द्या. हे सांगा की आपलं जे पांडे चाइल्ड केअर हॉस्पिटल जे आहे कुठे याचं लोकेशन आहे, जर त्यांना ट्रीटमेंट घ्यायचं असेल आपल्या मुलांसाठी तर ते कुठे यावं त्याबद्दल पण एक सांगा. येस. आमचं पांडे चाइल्ड केअर हॉस्पिटल हे कळमेश्वर येथे पोलीस स्टेशनच्याच बाजूला रोडवरतीच आहेत. इथे कुठल्याही प्रकारच्या पेडियाट्रिक समस्या असल्या तरी तुम्ही एक सकाळी 9:30 वाजतापासून तर रात्री मी 11 वाजेपर्यंत OPDला असतो. तुम्ही कधी पण माझ्याशी येऊ शकता. त्याच्यानंतर गायनेकच्या संबंधित किंवा सर्जिकल वगैरे काही प्रॉब्लेम असले तर त्याच्यासाठी पण डॉक्टर पल्लवी आणि डॉक्टर प्रवीण निखाडे हे रेग्युलरली अवेलेबल असतातच. टाळा आणि संघर्ष टाळा. संपर्क टाळल्यानेच आपण संघर्ष टाळू शकतो. सेकंड वेव्हच्या वेळी जो संघर्ष केला तो परत संघर्ष करण्याची वेळ आपल्यावर यायला नको. थँक्यू.